अयोध्येतील मुख्य व्हीव्हीआयपी प्रवेशद्वाराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। एक दिवस राहिला असल्यामुळे अयोध्या नगरी आता सुंदर सजलेली आहे। अवघी अयोध्या नगरी राममय झालेली आहे। रस्त्यातील प्रत्येक खांबांना फुलांची सजावट करण्यात आली आहे। तसंच पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आणि इथलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। ज्या क्षणाची संपूर्ण भारतवासी मोठ्या उत्साहानं आनंदानं आणि भक्तिमय वातावरणामध्ये वाट बघत आहे, तो क्षण अगदी काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे अयोध्येतील व्हीव्हीआयपी गेट। याच व्हीव्हीआयपी गेटमधून खरं तर प्रमुख पाहुणे जे आहेत ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मंदिरामध्ये जाणार आहेत। अगदी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं आकर्षक मनमोहक अशा पद्धतीची फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणं या व्हीव्हीआयपी गेटला करण्यात आलेली आहे। याच व्हीव्हीआयपी गेटवरून देशाचे पंतप्रधान आणि उद्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरामध्ये जाणार आहेत। सोबतच मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख ते देखील याच व्हीव्हीआयपी गेटनी मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत। दुसरीकडे जर बघायला गेलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जर आपण बघितलं तर तेही याच गेटनं मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत। खरं तर वेगवेगळे जे गेट्स आहेत ते तयार करण्यात आलेले आहे, कारण मोठ्या प्रमाणात निमंत्रितांची संख्या अयोध्येमध्ये असणार आहे। त्यांना उद्याच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या गेटवरती फुलांची सजावट तर आहेच आहे, पण सोबतच पोलिसांचा देखील एक तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि या सोहळ्यासाठी जे भाविक येत आहेत त्यांचं जय श्रीराम अशा पद्धतीच्या फुलांमधून अक्षर तयार करण्यात आलेली आहेत आणि तशा पद्धतीनं स्वागत जे आहे ते तयार होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अगदी काही तासांचा कालावधी बाकी आहे। संपूर्ण देशवासी याच क्षणाची मोठ्या आतुरतेने उत्साहानं वाट बघतायत आणि तो क्षण अगदी जवळ आलेला आहे। त्यामुळे अयोध्या नगरी देखील सजल्याचं आणि भव्यमय झाल्याचं राममय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।